नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत स्ट्रिंगचा प्रोग्राम आणि यामध्ये आपला टास्क असा आहे की आपल्याकडे दोन स्ट्रिंग असणार आहे आणि आपल्याला त्यांना कम्पेअर करायचं आहे आणि बघायचं की दोघं स्ट्रिंग ह्या सेम आहेत की डिफरंट आहेत. तर ह्यासाठी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, मेमरी डायग्राम आणि तुम्हाला प्रोग्राम हा इक्लिप्स मध्ये टाइप करून त्याला रन करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर चला सर्वात आधी आपण बघूया आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर लॉजिक बघण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर आज आपण दोन स्ट्रिंग हे कम्पेअर करून बघणार आहोत की ते सेम आहे की नाही. तर यासाठी मला सर्वात आधी लागणार आहे दोन स्ट्रिंग. तर str1 इक्वल टू सेकंड स्ट्रिंग str2 इक्वल टू टेक नील. हे माझ्याकडे दोन स्ट्रिंग आहे. तर आता मी जर लॉजिक बघितलं तर सर्वात आधी ना मी यांची लेंथ आहे ती चेक करून घेईल, कारण की मला जर लेंथ आहे जर डिफरंट भेटली तर मी तिथंच समजून जाईल की आपले दोघं स्ट्रिंग हे डिफरंट आहे. तर त्यासाठी इफ str1 डॉट लेंथ नॉट इक्वल टू str2 डॉट length. जर कंडिशन ट्रू असेल तर इथंच आपल्याला समजून जाईल की आपले दोघे स्ट्रिंग हे डिफरंट आहेत. आणि जर कंडिशन ही फॉल्स असेल तर आपल्याला चेक करावे लागतील प्रत्येक कॅरेक्टर दोघं स्ट्रिंगचे. तर त्याच्यासाठी एल्स, तर मला फॉर लूपची हेल्प लागेल. फॉर इंटेजर I इक्वल टू 0, देन कंडिशन चेक करावी लागेल str1 डॉट length लेंथ देन I प्लस प्लस. आता इथं मला पुन्हा चेक करावे लागेल त्यांचे कॅरेक्टर की दोघांचे कॅरेक्टर हे मॅच आहे की नाही. तर त्यासाठी इफ str1 डॉट char at of I इक्वल टू str2 डॉट char of I. जर इथं कंडिशन ट्रू असेल तर आपण काउंटला प्लस प्लस करून घेऊ. तर काउंट प्लस प्लस, देन इफ ब्लॉकला क्लोज, फॉरला सुद्धा क्लोज करून घेऊ. आणि इथं आता आपल्याला कंडिशन चेक करावं लागेल की आपलं काउंट आणि आपल्या स्ट्रिंगची लेंथ ही मॅच आहे की नाही. जर असेल तर आपल्याला तिथं भेटून जाईल आपल्याला की दोघं स्ट्रिंग हे सेम आहेत. तर इफ काउंट इक्वल टू str1 डॉट length. जर कंडिशन ट्रू असेल तर इथेच मला भेटून जाईल की दोघं स्ट्रिंग हे सेम आहेत. आणि जर कंडिशन ही फॉल्स असेल तर मला समजेल की दोघं स्ट्रिंग हे डिफरंट आहेत. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर आता ह्या लॉजिकच्या हेल्पने आपण आपला प्रोग्राम इक्लिप्स मध्ये टाइप करू, देन त्याला रन करून चेक करू की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर चला सर्वात आधी आपण बघूया इक्लिप्स कडे. इक्लिप्स मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आता आपण आपला प्रोग्राम हा टाइप करून बघूया. तर सर्वात आधी मला दोन स्ट्रिंग लागणार आहे. त्या स्ट्रिंग मी युजर कडून घेतो. तर मला त्याच्यासाठी स्कॅनर क्लासची हेल्प घ्यावी लागेल. तर सर्वात आधी आपण स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून घेऊया. SCANNER SC इक्वल टू न्यू CANNER SYSTEM डॉट इन. तर आता तुम्ही बघू शकता इथं आपल्याला भेटलेले आहे रेड अंडरलाईन. तर आता स्कॅनरला बुकिट टेंगुल द्यायचं आहे. तर राईट क्लिक, तर आता तुम्ही बघू शकता इथं आपल्याला भेटलेला आहे रेड अंडरलाईन. तर आता स्कॅनरला बुकिट टेंगुल द्यायचं आहे. तर राईट क्लिक,
import error solve. तर आता पहिल्या स्ट्रिंग साठी मेसेज देऊन घेऊ. तर SYSO एंटर स्ट्रिंग फर्स्ट. त्या स्ट्रिंगला एका कंटेनर मध्ये स्टोअर करावं लागेल. तर त्याच्यासाठी string str1 इक्वल टू sc डॉट लाईन. हे सेकंड स्ट्रिंग साठी सुद्धा मला सेम प्रोसेस फॉलो करावी लागेल. तर सर्वात आधी मेसेज एंटर स्ट्रिंग सेकंड, तिलाही मी एका कंटेनर मध्ये स्टोअर करून घेतो आणि स्ट्रिंग हा त्याचा डेटा टाइप str2 इक्वल टू sc डॉट नेक्स्ट लाईन. तर इथं आपल्याला दोन स्ट्रिंग हे भेटून जातील. तर आपल्याला सर्वात आधी यांची लेंथ आहे ती चेक करावी लागेल. तर त्याच्यासाठी if str1 of length not equal to str2 dot length. जर कंडिशन ट्रू असेल तर आपल्याला इथं समजेल की दोघं स्ट्रिंग हे डिफरंट आहेत. तर SYSO message both are different. ओके. आणि कंडिशन फॉल्स असेल तर एल्स. तर आता मला 1 बाय 1 कॅरेक्टर हे चेक करायचे आहे. तर त्याच्यासाठी मला फॉर लूप ची हेल्प लागेल. तर इंटेजर r इक्वल टू 0, देन कंडिशन चेक करावं लागेल, देन i प्लस प्लस. देन आता मला कॅरेक्टर आहे ते चेक करायचे आहे दोघं स्ट्रिंगचे. तर त्याच्यासाठी if str1 डॉट कॅरेट ऑफ i इक्वल टू str2 डॉट लेंथ कॅरेट ऑफ i. जर कंडिशन ट्रू असेल तर मी काउंटला प्लस प्लस करून घेतो आणि काउंटला मला फॉर लूपच्या बाहेर डिक्लेअर करावं लागेल. तर इंटेजर काउंट इक्वल टू 0. देन आफ्टर फॉर लूप मला चेक करायचं आहे की आपला काउंट आणि आपल्या स्ट्रिंगची लेंथ ही दोघं इक्वल आहे की नाही. तर if count इक्वल टू str1 डॉट लेंथ. जर कंडिशन ट्रू असेल तर आपल्याला दोघंही स्ट्रिंग हे मॅच भेटतील. तर SYSO both are same, नाहीतर SYSO both are different. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की हा आपला कोड टाइप करून झालेला आहे. आता आपण याला रन करून चेक करू की आपल्याला काय आउटपुट भेटत आहे. तर रन एंटर स्ट्रिंग फर्स्ट, तर टेक नील, देन एंटर स्ट्रिंग सेकंड टेक नील. तर बोथ आर सेम, म्हणजेच आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क केलेलं आहे. तर आता आपण बघूया मेमरी डायग्राम. तर आता आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप, ती म्हणजेच मेमरी डायग्राम. तर जेव्हा आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये स्टॅक क्रिएट होत असते. तर सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होतो. तर आता आपण आपला प्रोग्राम हा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करून बघूया. तर सर्वात आधी आपल्याकडे दोन स्ट्रिंग आहे आणि आपण त्याला डायरेक्टली क्रिएट केलेला आहे, म्हणजेच विदाउट न्यू कीवर्डची हेल्प घेता आपण क्रिएट केलेला आहे. तर ती स्टोअर होईल स्टॅक मध्ये. तर str1 साठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा ऍड्रेस असेल 100, त्यामध्ये स्टोअर होईल.
str1 इक्वल टू देन str2 साठी एक कंटेनर क्रिएट होईल. त्याचा सपोज बेस ऍड्रेस असेल 200, त्यामध्ये स्टोअर होईल str2 इक्वल टू टेक नील. देन इफ मध्ये कंडिशन चेक होईल. तर str1 ची लेंथ आहे आपल्याकडं 7, नॉट इक्वल टू str2 ची लेंथ आहे आपल्याकडे 7, तर इथे ही कंडिशन फॉल्स आहे, तर कंट्रोल हा इफ ब्लॉक मध्ये जाणार नाही. तर एल्स पार्ट चेक होईल. तर एल्स पार्ट मध्ये सर्वात आधी फॉर लूप आहे, तर इनिशियलाइज स्टेप, तर आय साठी ही एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा बेस ऍड्रेस असेल 300, त्यामध्ये स्टोअर होईल आय इक्वल टू 0. देन फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल. तर आय आपल्याकडे आहे 0 आणि str1 ऑफ लेंथ आहे आपल्याकडे 7, तर इथं कंडिशन चेक होईल. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप, देन इफ ब्लॉक. तर इफ मध्ये कंडिशन चेक होईल. तर str1 चा आपल्याला कॅरेक्टर आहे तो t इक्वल टू str2 चा कॅरेक्टर आहे t, तर इथे ही कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द इफ ब्लॉक, देन काउंट प्लस प्लस होईल. तर काउंट होईल आपल्याकडे 1, त्याच्यासाठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा बेस ऍड्रेस असेल 400, त्यामध्ये स्टोअर होईल काउंट इक्वल टू 1. देन आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर आय आपल्याकडे आहे 0, तर तो होईल आता 1. देन फॉर लूप मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल. तर आय आपल्याकडे आहे 1, तर 1 हा 7 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप, देन इफ ब्लॉक मध्ये कंडिशन चेक होईल. तर इथं आपल्याकडे आहे e इक्वल टू e, तर कंडिशन ही इथे ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द इफ ब्लॉक, देन आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल. तर आय होईल आपल्याकडं 2. सॉरी, काउंट होईल आपल्याकडे 2. देन आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, तर ती होईल 2. पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल. तर 2 हा 7 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप, देन इफ ब्लॉक मध्ये कंडिशन चेक होईल. तर आपल्याकडं स्ट्रिंग 1 चा कॅरेक्टर आहे c इक्वल टू स्ट्रिंग 2 चा कॅरेक्टर आहे c, तर कंडिशन इथेही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द इफ ब्लॉक, काउंट हा इन्क्रीज होईल. तर काउंट होईल आता आपल्याकडे 3. देन आय ची पुन्हा व्हॅल्यू इन्क्रीज होईल, तर ती होईल 3. पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल. 3 हा 7 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप, पुन्हा इफ ब्लॉक मध्ये कंडिशन चेक होईल. तर स्ट्रिंगचा आपल्याकडे कॅरेक्टर आहे एज इक्वल टू स्ट्रिंग 2 चा कॅरेक्टर आहे आपल्याकडे एज, तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द इफ ब्लॉक, काउंट हा एकाने इन्क्रीज होईल, तर तो होईल आता 4. देन पुन्हा आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, तर आय होईल आता आपल्याकडे 4. पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल. 4 हा 7 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ही इथेही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप, देन इफ ब्लॉक मध्ये कंडिशन चेक होईल. तर n इक्वल टू n, कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द इफ ब्लॉक, काउंट हा एकाने इन्क्रीज होईल, तर तो होईल 5. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल, तर आय होईल 5. पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल.
तर आय आता आपल्याकडे आहे 5, तर 5 हा 7 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन इथेही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इफ ब्लॉक मध्ये कंडिशन चेक होईल. तर स्ट्रिंग 1 चा कॅरेक्टर आहे आय आणि स्ट्रिंग 2 चा कॅरेक्टर आहे आय, तर कंडिशन इथे ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द इफ ब्लॉक. तर काउंट हा एकाने इन्क्रीज होईल, तर तो होईल आता 6. देन आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल, तर आय होईल 6. देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 6 हा 7 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन इथं ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इफ ब्लॉक मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल की एल इक्वल टू एल, तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द इफ ब्लॉक. काउंट पुन्हा इन्क्रीज होईल, तर काउंट होईल आपला 7. पुन्हा आय ची व्हॅल्यू एकाने इन्क्रीज होईल, तर 6 आहे तर तो होईल 7. देन फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 7 हा 7 पेक्षा लहान आहे का, तर इथं आता कंडिशन होईल आपली फॉल्स आणि फॉर लूप इथं स्टॉप होईल. देन आफ्टर फॉर लूप इफ ब्लॉक मध्ये आता कंडिशन चेक होईल, तर काउंट आता आपल्याकडे आहे 7 इक्वल टू स्ट्रिंग 1 ची लेंथ आहे आपल्याकडे 7, तर कंडिशन इथं ट्रू आहे. तर कंट्रोल हा इनसाइड द इफ ब्लॉक जाईल आणि जो मेसेज आहे आपला तो प्रिंट होईल. तर मेसेज आपला आहे इथं सेम, म्हणजे बोथ स्ट्रिंग आर सेम, तर ते आपल्याला भेटून जाईल. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.